नमस्कार मंडळी, सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे। आणि आजचा सुद्धा विषय महत्त्वाचा आहे, तो म्हणजे जेवण झाल्यानंतर शतपावली का करावी। मित्रांनो, आजपर्यंत आपण ऐकलेलं आहे, अनेक शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे किंवा जेवण झाल्यानंतर लगेच कलंडू नये किंवा जेवण झाल्यानंतर लगेच झोपू नये आणि जेवण झाल्यानंतर शतपावली करावी असं आपण फक्त ऐकतो, परंतु किती लोक खरोखर शतपावली करतात। मित्रांनो, आपण दिवसभर काम करत असतो। आजच्या धावपळीच्या जगामध्ये अनेक लोकांना व्यायाम करणं किंवा एक्सरसाइज करणं, योगा करणं, अनेक लोकांना नाईट ड्युटी असते, म्हणजे रात्रपाळीमुळे त्यांना सकाळी लवकर उठता येत नाही। आणि आपल्याला एक किती खरं असतं, सकाळी लवकर उठा, योगा करा किंवा एक्सरसाइज करा, तरी सगळ्यांना शक्य होईल असं काही नसतं। परंतु मित्रांनो, किमान ज्या गोष्टी आहेत त्या आपण करायला पाहिजे, आणि ते म्हणजे मित्रांनो, जेवण झाल्यानंतर शतपावली का करावी। हे म्हणजे आयुर्वेदिक दृष्ट्या असेल किंवा शास्त्रीय दृष्ट्या असेल किंवा आपल्या शरीरशास्त्रानुसार असेल, मित्रांनो कसंही असलं तर ते आपण का केलं पाहिजे याचं एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती तुम्ही लक्षात घ्या। ते म्हणजे मित्रांनो, आपण जेवण करतो, जेवण केल्यानंतर आपलं जे अन्न असतं ते आपलं अन्न नलिकेमध्ये जातं। अन्न नलिकेमध्ये जेव्हा आपलं अन्न जातं आणि पुढे ते डायजेशनसाठी जात असतं, लक्षात घ्या। आणि मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आजच्या धावपळीच्या जगामध्ये अनेक लोकांना अनेक प्रकारच्या व्याधी आहेत, अनेक प्रकारचे आजार आहेत। अनेक लोकांचे जे आपण म्हणतो तीन वृत्ती, कफ, वात, पित्त, ह्या ज्या वृत्ती आहे, आणि पित्ताचा त्रास अनेक लोकांना होत असतो, लक्षात घ्या। आणि मग अशा परिस्थितीमध्ये अनेक लोकांचं तर हे जे वात, पित्त, कफ हे जर याचं असंतुलन झालं, याचं संतुलन जर बिघडलं, तर त्या माणसांना अनेक प्रकारचे सिम्पटम आणि अनेक प्रकारचे आजार झाल्यासारखे किंवा ऑटोमॅटिक दुसरे आजारसुद्धा व्हायला सुरुवात होते। आणि त्यातल्या त्यात अलीकडच्या काळात नवीन नवीन तरुण पोरं जरी बघितली, लहान लहान मुलं, काही लोकांना बीपीचा त्रास आहे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, डायबिटीससारखा आजार मोठ्या प्रमाणावर बळावत आहे। आणि ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो ह्या अपचनाच्या संदर्भात आहे। तुम्हाला सांगतो मित्रांनो, सगळे आजार हे तुमच्या पचनाशी संबंधित आहेत, म्हणजे तुमची पचन संस्था व्यवस्थित राहायला पाहिजे। त्यामुळे मित्रांनो, आपण बघा, जेवण झाल्यानंतर अनेक लोक काय करतात, लक्षात घ्या, ताक आपण पितो, लक्षात घ्या, त्याच्यानंतर आपण बडीसोप खातो, त्याच्यानंतर आपण जेवणामध्ये आपण सांगत असतो का पालेभाज्या असल्या पाहिजे, जेवणामध्ये गाजर असेल, बीट असेल, काकडी असेल, ह्या गोष्टी आपण खाल्ल्या पाहिजे। आणि फोडणीमध्ये आपण जिरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण वापरत असतो। मित्रांनो, या सगळ्या गोष्टी आपली पचन संस्था व्यवस्थित राहावं, पचन व्यवस्थित व्हावं यासाठी असतात। आणि जेव्हा आपण जेवण करतो मित्रांनो, अलीकडे मी तुम्हाला सांगतो, बरीच मंडळी आपण हे फक्त ऐकत असतो, हे खायला पाहिजे, ते करायला पाहिजे, हे 2-5% लोक हे सगळे नियम पाळतात। बाकीच्या लोकांना जी गोष्ट जशी आहे तशी ते करतात, आणि त्यामुळे सगळे प्रॉब्लेम निर्माण होतात। जर तुम्हाला सांगतो मित्रांनो, तुम्ही जेवण झाल्यानंतर जेव्हा शतपावली करतात, शतपावली केल्यानंतर आपलं जे अन्न असतं, आपण पोटामध्ये जे केलेलं असतं ते अन्न साठत नाही, आणि ते ऑटोमॅटिक तुम्हाला जर आपल्या शरीरामध्ये जर आम्लपित्ताचा त्रास असेल किंवा गॅस झालेला असेल, तुम्हाला सांगतो बरोबर, मी याचा अनुभव घेतलेला आहे, तुम्ही 100 पावलं चाला, जेव्हा तुम्ही 100 पावलं जेव्हा चालाल त्यावेळेस तुम्हाला ढेकर आल्यासारखं वाटेल, तुम्हाला मोकळं झाल्यासारखं वाटेल किंवा ढेकर आल्यासारखी परिस्थिती किंवा पोटामध्ये गॅस जो असेल तो सेटल झाल्यासारखा, अशा प्रकारचं तुम्हाला सांगतो एक रिलॅक्स तुम्हाला एक 100 पावलं, म्हणून त्याला शतपावली म्हणतात, म्हणजे लवकर लक्षात राहावं ह्या दृष्टिकोनातून। त्यामुळे जेवण झाल्यावर लक्षात घ्या, जेवण झाल्यानंतर लगेच थोड्याच वेळामध्ये, फार वेळाने चक्कर मारण्यात नाही, किंवा अनेक लोक उशिरा येतात किंवा रात्रपाळी असते किंवा काम करतात, ती माणसं जेवण झाली का लगेच रात्री झोपतात किंवा टीव्ही पाहतात, जेवण झालं का टीव्ही पाहतात आणि टीव्ही पाहिल्यानंतर झोपी जातात। हे अतिशय धोकादायक आहेत मित्रांनो। त्यामुळे जेवण झाल्यावर शतपावली ही रात्रीच नाही, जर तुमचं दुपारी भरपेट जेवण झालं तरी तुम्ही 100 पावलं चाललं पाहिजे, संध्याकाळी सुद्धा तुम्ही 100 पावलं चाललं पाहिजे। याचा अर्थ असा होतो मित्रांनो, आपल्याला बाहेरून काही खाण्याची गरज नाही, शरीरातली जी पचन क्षमता आहे त्याला एक व्यवस्थित त्या उपयोग होतो। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जे आपलं आरोग्य आहे, आपली पचन संस्थेचं आरोग्य आहे, ते सुव्यवस्थित राहतं। आणि जे गॅससारखे, अपचनसारखे, अनेक आम्लपित्तासारखे अनेक ज्या गॅसेसच्या संदर्भातल्या गोष्टी असतात, किंवा जे बऱ्याच वेळाला लोक म्हणतात ते गिळत नाही, किंवा अनेक वेळा म्हणतो अन्नच खाली सरकत नाहीये, आणि पुढे काय होतं, मग तुम्हाला माहिती आहे, मूळव्याधीसारखे त्रास सुरू होतात, पचनक्रिया जर बिघडत गेली, आणि एकदा मूळव्याधीसारखे त्रास सुरू झाले का मग शरीराचे रक्त फिल्ट्रेशन होत नाही, आणि अनेक आजार मग माणसाला सुरू होतात। त्यामुळे मित्रांनो, एक साधी गोष्ट आहे का जेवण झाल्यानंतर प्रत्येकाने किमान शतपावली केली पाहिजे। मित्रांनो, हा होता शतपावलीवरचा व्हिडिओ। जर आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा।